सो हे गाईज आम्ही आता चाललेलो आहो पोहायला. तर गाईज आता आलेलो आहो पोहायला, कपडे काढत आहो. तर कपडे काढत काढत भावांनी व्हिडिओ बनवली. भाऊ म्हणला व्हिडिओ बनव, त्यामुळे व्हिडिओ बनवली. तर हे बघा कपडे काढून झालेले आहे. तर मित्रांनो, विहिरीत आपल्याला अंदाज काहीच येत नव्हता. मला पहिलं विहिरी बघितली की विहीर खूप भीती वाटली. नंतर मग डेअरिंग केलं, उडी टाकली. त्यानंतर खूप मजा वाटली, खूप आनंद घेतला. तर आम्ही पोहायला आलेलो होतो, आमचं झालं पोहून. तर आम्ही आता घराकडे चाललो आहो. तर हे बघा आमची मागं गँग. तर गाईज मी तुम्हाला डुऱ्या दाखवतो. हा बघा आद्या आणि हा बघा डुऱ्या. त्याच्या मागं आमन आहे, याला आम्ही डुऱ्या भाई म्हणतो. सगळेजण लाडान डुऱ्या म्हणतात त्याला. तर गाईज आता आम्ही गाडी घ्यायला चाललेलो आहे. हा अमन याला काही म्हणजे गाडी चालवायला येत नाही, पण तरी हा म्हणला की मी आज गाडी चालवणार. त्यामुळे बरं म्हणलं ठीक आहे चालेल, गाडी चालव. तर ह्याने बघा गाडी स्टार्ट केलेली आहे. भावाला गाडी येत नाही. भाऊ बघा कसं बिचकत गाडी चालवत आहे. हा बघा भाऊ कशी गाडी चालवत आहे. तर मी पण आता गाडी चालवत आहे. तर ह्या गाडीला चावी लागत नाही, त्यामुळे मी ह्याची चावी घेतली. पण ह्याची पण चावी लागत नाही, कारण गाडी थोडी कामाला आलेली आहे. आता ह्याची चावी लागत नाही आहे. तो बघा किती प्रयत्न करतो तरी पण चावी लागत नाही आहे. अरे 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 चावीच लागत नाही आहे. ते दुसरी चावी लावून बघतो. तर हा ही चावी लागली. डन, ओके लागली चावी. तर आता गाडी चालू करत आहे. हा बघा शंभ्या कसा दिसत आहे. तर आता आम्ही घराकडे चाललेलो आहो. तर हे रस्ते बघा असे वेडीवाकडे वळणे आहेत. सो गाईज आम्ही टेबल सीट आहे, त्यामुळे इथून गाडी थोडी स्लिप होती आहे. बघा झाली स्लिप गाडी. एका हाताने गाडी चालवत होतो तरी पण गाडी स्लिप झाली. तर बघा आता आम्ही चाललेलो आहो. ऊन खूप लागलेलं आहे, पण तरी पण तसंच चाललेलो आहे. तर आम्ही चाललेलो आहे. हा बघा डुऱ्या आणि त्याच्या मागे गाणे आहे. तर हे बघा अमन आणि आदित्य. तर आता आपण चाललेलो आहे. हा आदित्य बघा कसा तुम्हाला टाटा करत आहे. तर गाईज व्हिडिओ कशी झाली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा गोळेवाडीचं लोकेशन आहे. जर तुम्ही कधी आलास तर अवश्य या गाईज. आता आपण चाललेलो आहे. आपण कधी ब्लॉग बनवत नाही, पण जाताना मित्र म्हणले की आज ब्लॉग बनवू, त्यामुळे ब्लॉग बनवला. तर हा म्हणत होता की सेल्फीने व्हिडिओ घे, त्यामुळे याची व्हिडिओ घेत आहे. मागचा बघा कसा बसलेला आहे. त्याला गाडी चालवायची होती, पण आम्ही त्याला गाडी चालवायला दिली नाही. मित्रांनो, आपल्याला पोहायला येत नाही तरी पण आपण पोहलो, काही विषय नाही. पण हा मागचा बघा गाण्या. ह्या दोघांना तर काय पोहायला येत नाही, तरी पण आलेले. बाकी काय नाही होणार. हा बघा गाण्या, ह्याला माझ्यापेक्षा खूप भारी पोहायला येतो. भाऊ मुटका सोका वगैरे सगळं टाकतो. तर गाईज आपली गाडी चालवत नव्हती, त्यामुळे हे बघा आपले सगळे कार्यकर्ते पुढे आलेले. आपली गाडी चालू झाली, आपण पण त्यांना परत ओव्हरटेक केला ना भाऊ. तर बघा पेट्रोल टाका म्हणत होते, पण आपण पहिलेच पेट्रोल टाकून आलेलो, त्यामुळे आपण काय पेट्रोल टाकायला गेलो नाही. आता आपण सरळ चाललेलो आहोत घराकडे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, इथून हे बघा कोरेगाव जुनं स्टँड. इथून तुम्ही लेफ्ट मारला तर डायरेक्ट तुम्ही रहमतपूर रस्त्याला जाता. थोडं पुढे गेला तर ST स्टँड आहे, जुना ST स्टँड. मैं ये कहना चाहता हूँ कि सो गाईज हा बघा इथून लेफ्ट मारला की तुम्ही रहमतपूरला जाता. हे बघा जुना स्टँड, इथे बस उभी राहते. तर आपल्यासोबत बाळदादा आणि शंभू होता. त्याला फोन आलेला की पुढे हवालदार आहेत, आणि आम्ही टेबल सीट होतो, त्यामुळं आम्ही मधून आलो. तर आपल्या घरचा रस्ता मी तुम्हाला दाखवत आहे. इथून सरळ गेला तुम्ही की 200 मीटर आपलं घर आहे तिथं समोर. तर जाता जाता तुम्हाला गोसाई हॉस्पिटलचा दवाखाना दाखवतो. कधी आला तर अवश्य भेट द्या गोसाई हॉस्पिटलला. हे बघा गोसाई हॉस्पिटल दवाखाना. तर आता इथून आपलं जास्त नाही, 100 मीटर घर राहिलेलं आहे. तर जाता जाता एक मित्र होता, त्याला सोडतो. तर गणाभाऊला सोडलेला आहे. हे बघा त्याचे बाबा. आता आम्ही थेट चाललेलो आहे घरी. तर मित्रांनो, कसा व्लॉग वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही घरी आलो. घरी येऊन याला म्हणलं गाडी लाव. गाडी कसं लावतोय बघा. गाडी लावली याने
मग याला म्हणले चालेल थँक्यू. तर मी रिक्षामध्ये बसलेलो आहे. हे आपले घर आहे मित्रांनो. फर्स्ट व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. थँक्यू गायज.